जालना येत्या 23 तारखेला जरांगे यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार उद्योगमंत्री उदय सामंत। येत्या 23 तारखेला जरांगे यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। उदय सामंत आणि खासदार संदीपान भुमरे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची अचानक भेट घेतली। पैठण फाटा येथील छत्रपती भवन येथे जरांगे यांच्यासोबत सामंत यांनी चर्चा केली। मागच्या 2 वर्षांपासून जरांगे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत। मागे केलेले उपोषण सोडताना सरकारने जरांगे यांना आश्वासन दिले होते। आता आश्वासनाची मुदत संपत आहे। त्याआधी सामंत यांनी जरांगे यांच्याशी चर्चा केली। येत्या 23 तारखेला मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जरांगे यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करणार असल्याचे सामंत यांनी म्हटलं आहे। दरम्यान कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र न देणाऱ्यांना निलंबित करावे असे मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे। नाराजी असल्यामुळे जरांगे पाटलांची भेट घेतली अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे। काय एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे, त्यामुळे तुम्ही जरांगे पाटलांची भेट घेत असल्याची सुद्धा चर्चा सुरू आहे। मी एक सांगू का तुम्हाला, अशा गोष्टींना आणि अशा बातम्यांना माझ्या लेखी किंमत शून्य आहे। मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन संबंध जपणार आहे आणि मामाने ज्यावेळी मला सांगितलं की मनोज या परिसरामध्ये आहेत, मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक वेळी कामासाठीच भेटलं पाहिजे असं नाही ना। हे जे सांगतात ते फक्त कामासाठी भेटतात आणि कामाच्या पलीकडे जाऊन जाहीरपणाने आम्ही भेटलेलो आहोत आणि शिंदे साहेबांच्या कामाची पोचपावती किंवा सर्टिफिकेट त्यांनी आम्हाला द्यायची आवश्यकता नाही। हे देखील बोलले की मी काल राज ठाकरे साहेबांच्या इथं होतो, ते माझ्यावर देखील त्यांनी टीका केलेली आहे। पण मला असं वाटतं की त्यांच्यावर टीका करून त्यांना आम्हाला मोठं करायचं नाही। त्यांच्याकडे जे काही 20, 22, 15, 10 काही शिल्लक आहेत ते त्यांनी व्यवस्थित सांभाळावे आणि तो निर्धार करावा एवढीच माझी सर, काय तुमच्या चर्चा झाली अचानक येऊन तुम्ही जरांगे पाटलांची या ठिकाणी भेट घेतली? नाही, खरं आहे, मी अचानकच आलो। मी बीडच्या दौऱ्यावर होतो। बीडला आमच्या विभागाची उद्योग परिषद होती आणि खासदार संदीपान भुमरे साहेब देखील माझ्यासोबत होते। आम्ही दोघांनी चौकशी केल्यानंतर कळलं की सन्माननीय मनोजजी छत्रपती भवनला आहेत आणि मला असं वाटतं की काही राजकारणाच्या पलीकडेचे देखील संबंध असतात आणि त्या मैत्रीत्वाच्या भावनेपोटीच मी त्यांना भेटायला आलो। इथं आल्यानंतर मैत्रीपूर्वक जरी भेट असली तरी त्यांनी त्यांच्या मागण्या मला सांगितलेल्या आहेत आणि 23 तारखेला मी असेन, भुमरे मामा असतील, आमचे राजेंद्रजी असतील, आम्ही मुख्यमंत्री महोदयांशी बोलणार आहोत, आम्ही एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणार आहोत आणि उपोषण सोडवताना ज्या काही शासनानं काही गोष्टी सांगितलेल्या होत्या त्याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत। एवढीच विषय झाला। कुठेही बंद खोलीमध्ये चर्चा झाली नाही। जाहीरपणानं आम्ही बोललो आणि आता आम्ही तिघेही तुमच्यासमोर जाहीरपणानं बोलतोय। त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेल्या बाबींचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत, एवढीच चर्चा झाली। मराठा आरक्षण ही मागणी त्यांची प्रमुख मागणी सरकार मी सांगितलं ना, मी या आंदोलनामध्ये पहिल्यापासून आहे, मनोजींच्या संपर्कात आहे। मला असं वाटतं की त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या सरकारच्या नोंदणीमध्ये आहेत, त्याच्यामुळे पुन्हा एकदा सांगण्याची काही आवश्यकता नाही। त्या संदर्भात 23 तारखेला आम्ही भेट घेणार। शिंदे समितीची नेमणूक केली, त्या सगळ्या मागण्या, त्या सगळ्या मागण्या मी तेच सांगतो, मी सगळ्या मागण्या सांगितल्या। 4 मागण्या ज्या आहेत त्याची नोंद आमच्याकडे आहे, ती मनोजींबरोबर चर्चा झालेली आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करणार। किती दिवसांमध्ये सांगितलं ना, 23 तारखेला खासदार संदीपान भुमरे साहेब मुंबईमध्ये आहेत, मी संदीपान भुमरे साहेब आणि आलेले आमचे सर्व सहकारी 23 तारखेला आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची देखील अशी सुद्धा चर्चा सुरू आहे। नाही, आता चर्चेचं मला नाही सांगायचं, पण माझं सगळं उघड असतं। कारण 7 करोड समाज आहे मराठा, लहान नाही। याला तर कोणाला डावता येणार नाही, ना फडणवीसांना ना कोणाला। त्यांना मुख्यमंत्री मराठ्यांमुळेच मिळालेलं, त्यांनीच उलट मराठ्यांची बेमानी करू नये। परंतु त्या दृष्टिकोनातून सामंत साहेब नाही आलेले, ते इकडंच आले होते दौऱ्यावरती आणि त्या निमित्ताने काही गोष्टीवर चर्चा झाली, पण असं नाही की ते पुढे त्यांचं आहे म्हणून ते खंबीर येतं। नेमक्या कोणत्या गोष्टीवर चर्चा झाली? नाही, ते तर उघडच केली, मी पहिल्यापासूनच मीडिया समोरच करतो रे बाबा। काही गोष्टीवर चर्चा झाली, कोणत्या गोष्टी? नाही, ह्या म्हणजे काही गोष्टीवरती म्हणजे आरक्षणाच्या, कारण मी मी मीडिया सोडून बोलतच नाही। शिंदे सेनेचे किती लोक नाराज असले आणि तुम्हाला भेटले तरी तुम्ही समाजाच्या प्रश्नाची चर्चा करणार? कोणाचे भेटले तरी, भाजपचे मंत्री भेटले तरी तीच चर्चा करतो, काँग्रेसचे भेटले तरी तेच करतो, बेआश्रमाचे भेटले तरी तेच करतो, शिवसेनेचे भेटले तरी तीच करतो, कोणाचे भेटले तरी आपण चर्चा तीच करतो। कारण आपल्याला समाज सोडून दुसरं काही कळतच नाही। कारण ते निरोप घेऊन मात्र 23 तारखेपर्यंत गेलेत। या महाराष्ट्रातल्या समाजाला आनंद होईल, मिळेल असं काम सामंत साहेबांनी 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून करून मराठ्यांच्या सगळ्या मागण्या आटोव्यात, त्या सोडवाव्यात ही विनंती आहे। आणि सोडल्या तर खूप आनंदाचा दिवस आहे, नाही सोडल्या
काय संकट उभं राहील मग मला नाही माहिती, होऊ दे काय त्याला काय नाही. आता उदय सामंत यांच्याशी चर्चा केलेली, त्यांनी तुमची येऊन भेट घेतलेली आहे. काय नेमकी चर्चा झाली आणि तुम्ही त्या चर्चेवर समाधानी आहात? ते सगळ्यात प्रथम अगोदर ते छत्रपती भवनला सदिच्छा शुभेच्छा करून भेट द्यायसाठी आले होते. त्याबद्दल सामंत साहेबाचं घुमरे मामाचं खूप खूप मनापासून अगोदर आभार मानतो की ते आले. पण आल्यावर त्याच्यानंतर माझं जे कार्य समाजासाठी उभं आहे ते मी अगोदर बोलणार. त्यामुळे ते जाता जाता त्यांना ती विनंती केली की गॅझेटियर 3ही लागू करू म्हणले होते तात्काळ. फडणवीस साहेबांनी त्यांचे प्रतिनिधी 30 जानेवारीला अंतर्वलीत पाठवून उपोषण सोडायला लावलं आणि केसेस पण पूर्ण मागे घेऊ हेही सांगितलं. त्यांनी शिंदे समिती काम करल असंही सांगितलं होतं. माझ्या मतानं शिंदे समिती काम करत नाही. काही अधिकारी महाराष्ट्रातले नोंदी सापडलेल्या असूनही देत नाहीत. काही अधिकारी नोंदीचं रेकॉर्ड शोधत नाहीये. हे 3 गंभीर प्रश्न आहेत. चौथा प्रश्न याच्यात असा आहे की नोंदी निघाल्याच्या नंतर कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही, विनाकारण वेटीस धरायचं. काही जातीय वादाने भरभटलेले काही अधिकारी आहेत. काही मनानच म्हणतायत की चला लेकराचं कल्याण होतंय म्हणून देत आहे, व्हॅलिडिटी पण देत नाहीये. आणि ती मात्र तक्रार त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याकडे त्यांना महाराष्ट्रातले जेवढे अधिकारी आमचे लोक सांगतील आता की हे जाणून बुजून मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधायला प्रमाणपत्र द्यायला टाळाटाळ करतात, यांच्या नावं देऊन त्यांना निलंबित करण्यासाठी आता आम्ही मागणी लावून धरणार आहे. ती सुद्धा हेही सांगितलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दलही त्यांना सांगितलं. आता 30 एप्रिलला त्यांची मुदत पूर्ण होती तरी हालचाल नाही. मग तुम्ही मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊन मराठ्यांचा जो संयम आहे हे सुटू देऊ नका. हे मात्र मी सामंत मंत्री महोदय सामंत साहेबाजवळ निरोप 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांसाठी दिलेला आहे. कारण आमचे सुद्धा काही संयमाची परिसीमा आहे, काही मर्यादा आहेत राव त्याला सुद्धा. आज 2.25 वर्ष उलटून गेलेत आम्ही आंदोलन करतोय. किती संयम असायला पाहिजे आमच्याला. शेवटी आता ऍडमिशन येणार आहे जूनमध्ये. तुम्ही जर गॅझेटेर लागू नाही केले, भरत्या होणार आहेत, त्याच्यात आमच्या कामाला नाही आलं तर मग मात्र आमचा संयम सुटला तर त्याला कारणीभूत आणि जबाबदार मुख्यमंत्री फडणवीस साहेब असणार. त्यांनी काय आश्वासन दिलं या मागण्यावर? तर त्यांनी सांगितलं की आम्ही 23 तारखेला मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि 2 उपमुख्यमंत्री साहेबाकडे जातो. कारण त्यांच्या गांभीर्य लक्षात येतं. कारण ते पहिल्यापासून ही जी आमचं आंदोलन सुरू आहे पहिल्यापासून शंभूराजे साहेब असतील, देसाई साहेब असतील, सामंत साहेब असतील, हे पहिल्यापासून हे बघतायत. घुमरे मामा असतील, आता नवीन समाजाचं काम सांगितल्याबरोबर हे 3-4 मंत्री महोदय कायम करतायत. शेलार साहेब असतील, शेलार साहेब, मोळ साहेब असतील, हे समाजाचं काम सांगितलं गरीबाचं की लगेच करतायत. मला वाटतं तसंच मुख्यमंत्री साहेबांनी करायला काय हरकत आहे. गॅझेटेर देऊन गोरगरिबांचं कल्याण करायला हरकत काय. शेवटी पण मी संयम सांगितला. संयमाला काही मर्यादा असतात. आता आमचाही संयम सुटू शकतो नाविलाज. जर आम्हाला वेळ पडली, काही होऊ शकतं, मुंबईत यायची वेळ आली तर तेही होऊ शकतं. राज्यव्यापी आंदोलन करायचं म्हणलं बैठक घेऊन तेही होऊ शकतं, काही होऊ शकतं. पण ते आता 30 तारखेच्या नंतर आता सामंत साहेबांवरती त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांवरती पुन्हा एकदा विश्वास ठेवू. ते आमच्या गोरगरिबांचे सगळे प्रश्न सोडवतील. म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की 3ही गॅझेटर हैदराबाद गॅझेटचं सगळ्या केसेस शिंदे समिती काम सुरू तिने कृतीत केलं पाहिजे अधिकृतपणानं. ते व्हॅलिडिटी देणं ताबडतोब सुरू केलं पाहिजे. अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांना अशा आदेश दिले पाहिजे कोणबी नोंद सापडली की लगेच देऊन टाक प्रमाणपत्र. त्यांना व्हॅलिडिटी पाहिजे का लगेच देऊन टाक, हे आदेश काढले पाहिजे. हे आमच्या मागण्या आहेत. तुम्ही का रोखता? 6-6 महिने, 3-3 महिने, 2-2 महिने पोरांचे वाटळ होते ना. ते हे जे मूळ मागण्या आहेत ना, जे अधिकारी टाळाटाळ करते त्यांना निलंबित फडणवीस साहेबांनी केलं पाहिजे. आता वाट बघू आम्ही 30 तारखेपर्यंत. नाही केलं तर शेवटी मर्यादा आहेत आम्हाला सुद्धा. संयम किती धरावा हे मात्र फडणवीस साहेबाला सांगतो. फडणवीस साहेब, आम्ही संयम किती धरावा, समाजाने तरी संयम किती धरायचा. आमच्या पोरांचं जर वाटलंच होणार असलं तर आम्ही संयम आमचा ढळला तर तुमच्यामुळे ढळला, जबाबदार तुम्ही.